नमस्कार. रूपास कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज इथं खमंग आणि खुसखुशीत चकल्यांसाठीची भाजणी बनवलेली आहे. तसंच त्यापासून अगदी खमंग खुसखुशीत चकल्या कशा बनवायच्या तेही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ही माझ्या काकींची रेसिपी आहे. एकदम परफेक्ट होते. मी पहिल्यांदाच केल्यात चकल्या या, तरीही अगदी मस्त आणि खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा. तर भाजणीसाठी इथं 1 किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. तर हे मोजायसाठी तुम्ही घरातली एखादी वाटी, फुलपात्र किंवा ग्लासही वापरू शकता. कोणत्याही भांड्यानं मोजलं तरीही तुमची भाजणी अजिबात चुकणार नाही. एकदम सोपी रेसिपी आहे. तर नंतर घेतलेली आहे 1 वाटी हरभऱ्याची डाळ. ही वजनी प्रमाणात 250 ग्रॅम आहे आणि या वाटीने जर आपण तांदूळ मोजले तर ते 4 वाट्या तांदूळ आहेत. म्हणजे 4 वाट्याला 1 वाटी हरभऱ्याची डाळ, त्याच वाटीने 1 वाटी मूग डाळ. बाकी सगळं प्रमाण अगदी सेम आहे. 1 वाटी मूग डाळ घेतली आहे, तीही वजनी प्रमाणात पाव किलोच आहे, म्हणजे 250 ग्रॅम आहे. त्याच्यानंतर 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, तीही वजनी प्रमाणात 250 ग्रॅमच आहे. त्याच्यानंतर 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत. ते आपले रोजचे आपण जे खायचे नाश्त्याला पोहे खातो तेच पोहे आहेत साधे ते. नंतर 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि 1 वाटी फुटाण्याची डाळ किंवा डाळे घेतलेले आहेत. तर प्रमाण एकदम सोपं आहे. 4 वाट्या तांदूळ घेतले की बाकी सगळं 1-1 वाटी एकसारखं मोजून घ्यायचं आहे. याच्यातले तांदूळ, हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे स्वच्छ, आणि उडदाची डाळ जी आहे ती ओल्या कपड्याने फक्त पुसून घ्यायची आहे आणि बाकीचे जिन्नस आपल्याला धुवायचे नाही आहेत. तर माझ्या काकी काय करतात, त्या ॲक्च्युली चकलीला चकली मसाला वापरतात. त्यामुळं त्या याच्यामध्ये धणे, जिरे वगैरे काहीही घालत नाहीत. एवढंच फक्त धुवून, भाजून, दळून आणतात. तर तुम्ही जर चकली मसाला रेडीमेड वापरत नसाल तर मग तुम्ही काय करू शकता, या स्टेजला याच्यामध्ये 2 ते 3 चमचे धणे आणि 1 चमचा जिरे भाजणीमध्ये घालू शकता. तर मी चकली मसाला वापरत नाही म्हणून मी इथं काय केलेलं आहे, 3 चमचे धणे घेतलेले आहेत आणि 2 चमचे जिरे घेतलेले आहेत. अगदी तुम्ही हे स्किप केलं तरीही चालेल, पण मी हलकासा फ्लेवर यावा म्हणून इथं ॲड करते आहे. तर या सगळ्याचं वजनी आणि वाटीचं प्रमाण मी व्हिडिओच्या शेवटी दिलेलं आहे. तिथून तुम्ही जाऊन स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर इथं काय केलं, आता तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 3 ते 4 वेळा आणि असे चाळणीवरती निथळायला ठेवायचे आहेत. म्हणजे 5 मिनटं तरी असे बाजूला ठेवून द्यायचे, म्हणजे त्याच्यातलं पाणी जे आहे ते सगळं निथळून जातं. त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची, तीही निथळायला ठेवून दिली. मुगाची डाळ ही स्वच्छ धुवून निथळून घ्यायची आहे. तर आपण तांदूळ, मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून निथळायला ठेवून दिलेली आहे. 5 मिनटं हे असंच बाजूला ठेवून देऊयात. आता उडदाची डाळ जी आहे ती आपल्याला धुवायची नाही आहे, फक्त ओल्या कापडाने पुसून घ्यायची आहे. तर आता जे आपण निथळायला ठेवलं होतं, तांदूळ वगैरे व्यवस्थित नितळले गेलेत, तर ते एकसारखे सगळे कॉटनच्या कपड्यावरती पसरवून घेऊयात. तर इथं मी तांदूळ, चणा डाळ आणि मूग डाळ अगदी व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे. उडदाची डाळही स्वच्छ पुसून घेतलेली आहे. आता हे 4 तास आपल्याला असंच फॅनखाली घरामध्येच सुकवायचं आहे सावलीमध्ये, नाहीतर मग तुम्ही रात्रभर बिना फॅनचंही ठेवू शकता असंच. आता 4 ते 5 तासानंतर मी हे सगळं गोळा करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता तांदूळ अगदी मस्त सुकलेले आहेत. हलकासा ओलसरपणा या धान्यांमध्ये असतो, पण तो भाजल्यानंतर पूर्णपणे निघून जातो. तर आता आपण हे भाजायला घेऊयात सगळं व्यवस्थित. तर पहिले आपण इथं तांदूळ भाजणार आहोत. तर तांदूळ खूप जास्त आहेत म्हणून आपण 2 बॅचेसमध्ये भाजणार आहोत. तर एकसारखे अगदी मंद आचेवर सगळं धान्य भाजून घ्यायचं आहे. खूप करपवायचं नाही आहे, फक्त हलकासा त्याला गोल्डन किंवा गुलाबीचा रंग आला पाहिजे असंच भाजायचं आहे. खूप करपवायचं नाही, कारण चकल्या आपण नंतर तळणारही असतो. तर इथं बघू शकता छान असा हलकासा गोल्डन रंग आलेला आहे. तुम्ही फरक बघू शकता, आपण जे न भाजलेले तांदूळ आहेत ते कसे दिसत आहेत आणि भाजल्यानंतर तांदूळ जे आहेत ते थोडेसे फुलतात आणि हलके होतात. तर इथं तांदूळ अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. हलकासा रंग आलेला आहे त्यांना, गोल्डन. आता ते आपण एका कापडावरती काढून घ्यायचे आहेत. भांड्यामध्ये काढायचे नाहीत, नाहीतर मग खालून त्याला पाणी सुटतं. तर अशा पद्धतीनं कॉटनच्या कपड्यावरती सगळं धान्य भाजून काढून घ्यायचं आहे. तर तांदूळ भाजायला साधारणपणे 9 ते 10 मिनटं लागलेली आहेत मंद आचेवरती.
तर दुसरी बॅच ही मी त्याच पद्धतीनं भाजून घेतली. नंतर हरभरा डाळ ही भाजून घ्यायची आहे. तर डाळींमधलं वगैरे सगळं मॉइश्चर निघालं पाहिजे तोपर्यंत त्यांना भाजायचं आहे आणि हलकासा रंग आला पाहिजे, खूप करपवायचं नाही आहे. तर 8 ते 9 मिनटं मी इथं हरभऱ्याची डाळ ही भाजून घेतलेली आहे. नंतर मूग डाळ ही भाजून घेतली. मूग डाळ भाजायला तसा कमी वेळ लागतो, पटकन ती अशी भाजली गेली की खळखळ वाजायला लागतात डाळी आणि छान अशी भाजली गेलेली आहे. उडदाची डाळ तर आपण धुतलीही नव्हती, त्याच्यामुळं फक्त 4 ते 5 मिनटात अगदी व्यवस्थित भाजली गेली. आता डाळे जे आहेत ते ऑलरेडी भाजलेले असतात, पण हलकेसे गरम करून घ्यायचे. नंतर साबुदाणा घातला. साबुदाणा चांगला फुलला पाहिजे, अशा पद्धतीनं गुलाबी रंगावर चांगला भाजून घ्यायचा आहे. तर इथं आपलं सगळं धान्य भाजून झालं. आता गॅस मी पूर्णपणे बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून मग त्याच्यामध्ये आपण धने आणि जिरे हलकेसे परतून घेणार आहे. तर धने आणि जिरे गॅस चालू ठेवून भाजायचे नाहीत, कारण ते जर करपले गेले तर मग भाजणीची चव कडवट होते. तर इथं धने परतून झालेले आहेत. आता जिरेही हलकेसे 1 मिनिटभर परतून घेऊयात त्याच कढईमध्ये. कढई अजूनही गरमच आहे, गॅस पूर्णपणे बंद आहे. जिरेही परतून घेतले. आता आपली भाजणी तयार झालेली आहे. सगळं जे जिन्नस आपण भाजून घेतलेले ते मिक्स करून घेऊयात. पोहे फक्त आपण याच्यातले भाजलेले नाहीत, ते तसेच घालायचे आहेत, कारण जेव्हा आपण चकली तळतो तेव्हा मग ते छान कुरकुरीत होतात आणि त्याच्यामुळं चकली छान खुसखुशीत होते. तर पोहे बिना भाजताच घालायचे आहेत. सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करायचं. थंड करून घेतलेलं आहे आपण आणि नंतर मिक्स केलेलं आहे. आता हे मिक्स केल्यानंतर गिरणीतून अगदी बारीक असं दळून आणायचं आहे. तर दळताना हे डाळीवरती किंवा मग तांदळावरतीच दळायचं आहे. तर याच्या आधी गिरणीमध्ये गहू, ज्वारी किंवा बाजरी दळलेली नसली पाहिजे. तर हे कायम लक्षात ठेवा की भाजणी अगदी बारीक दळायची आणि डाळ किंवा तांदळावरच दळायची. तर इथं मी भाजणी दळून आणलेली आहे, एकदम बारीक दळली गेलेली आहे आणि वजन ह्याचं 2 किलो भरलेलं आहे. म्हणजे जे प्रमाण वापरलेलं होतं त्याच्यामध्ये 2 किलोची चकली भाजणी तयार झाली. तर ही भाजणी तुम्ही 3 महिने अशीच रूम टेम्परेचरला ठेवू शकता आणि जर तुम्हाला त्यापेक्षा जास्त ठेवायची असेल तर मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा ती, म्हणजे मग चांगली राहते. आता याच्यातल्या आपण फक्त अर्धा किलोच्या चकल्या इथं बनवणार आहोत. तर पहिले पीठ मोजून घेऊयात. तर तुम्हाला कपाचं प्रमाणही कळावं म्हणून मी कपाने इथं मोजून दाखवते आहे. तर टोटल 4 कप पीठ घेतलं की ते अर्धा किलो बरोबर भरलेलं आहे. तर इथं तुम्ही वाटीही वापरू शकता किंवा कोणत्याही भांड्याने मोजा, त्याच भांड्याने पाणी घ्यायचं. तर इथं 4 कप पीठ घेतलं. आता त्याला आपण 4 कप पाणी घालणार आहोत. तर बऱ्याचदा काय होतं, तांदूळ जर जुने असले तर त्याला पाणी खूप पीठ शोषून घेतं, त्याच्यामुळं पाण्याचा अंदाज येत नाही. तर काय करायचं, 4 कपाला 4 कप पाणी मी इथं ठेवलेलं आहे. हे आता आपण उकळायला ठेवून देऊया बाजूला. तोपर्यंत या पिठाला 1 चमचाभर तेल मी इथं हलकंसं गरम केलं आहे, खूप धूर निघेपर्यंत गरम केलेलं नाही आहे. त्याचं मोहन करून घ्यायचं आहे. 10 ml तेल आहे हे. आता हे तेल या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. तर पहिले गरम आहे म्हणून चमच्याने थोडंसं हलवून घेऊयात आणि नंतर थंड झालं की हाताने एकसारखं व्यवस्थित सगळं तेल पिठाला लावून घ्यायचं आहे. तर खूप तेल इथं लावायचं नाही आहे, कारण आपण पाण्यामध्येही नंतर तेल घालणार आहे. त्याच्यामुळे इथं फक्त 1 चमचाभर तेल म्हणजे 10 ml तेल घातलेलं आहे. तर हे आता व्यवस्थित लावून घेतलं इथं पिठाला. आता पाणीही आपलं तिकडं त्या बाजूला चांगलं उकळलं गेलेलं आहे. आता काय करायचं, 4 कपातलं आपण 1 ते 1.5 कप पाणी आपल्याला याच्यातलं बाजूला काढून घ्यायचं आहे. एकदम पीठ घालायचं नाही, कारण जर पीठ लूजही होऊ शकतं. तर बघत बघत पाणी घालायचं आहे. तर पाणी उकळतं पाणी मी इथं बाजूला पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे 1 ते 1.5 कप. आता याच्यामध्ये ज्या चमच्याने मी मगाशी तेल घेतलं होतं त्याच चमच्याने 2 चमचे तेल घातलेलं आहे, म्हणजे 20 ml तेल घातलं. नंतर 1 चमचावर तीळ घातले, अर्धा चमचा ओवा घातला, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता गॅस कमी करायचा आणि मग हे जे पीठ आहे ज्याला आपण मोहन लावलं आहे ते व्यवस्थित याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिक्स करत असतानाच आपल्याला अंदाज येतो की हे कोरडं झालं आहे, याच्यामध्ये अजून पाण्याची गरज आहे. म्हणजे बाजूला ठेवलेलं पाणी आहे ते थोडं थोडं करत याच्यामध्ये घालत जायचं आहे. तर इथं मी सगळं पाणी घातलेलं आहे. टोटल मला 4 कप पाणी इथं लागलेलं आहे. तर लक्षात ठेवा की पीठ कोरडं ठेवायचं नाही आहे, असं छान असं भिजलं केलं पाहिजे. शक्यतो चकली मळताना आपल्याला पाण्याचा हात घ्यावा लागणार नाही, असं पीठ व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे. तर यानंतर गॅस बंद करायचा आणि झाकून हे असंच 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत तेल गरम करायला ठेवणं किंवा बाकीची तयारी करून घ्यायची आहे. तर इथं मी
झाकून ठेवलं होतं. बघू शकता अगदी मस्त वाफ आहे याच्यामध्ये आणि हे जे उकड आपण काढलेली आहे चकलीसाठी ती एकदम गरम आहे. तर आता गरम-गरमच आपल्याला हे मळायचं आहे. तर एका सोऱ्यामध्ये बसेल एवढंच पीठ काढून घ्यायचं आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आहे. थोडं-थोडं करत आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. तर इथं जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं पीठ कोरडं आहे, तर अशा वेळी तुम्ही कोमट पाण्याचा हात लावू शकता. तर पीठ खूपच गरम आहे म्हणून मी इथं थोडंसं पोटॅटो मॅशरनी या पद्धतीनं मळून घेते आहे, कारण हाताला खूपच जोरात चटका लागतोय. तर हलकंसं कोमट होईपर्यंत मी अशाच पद्धतीनं याला मळून घेतलेलं आहे. तर जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की पाणी नंतर हाताला लावायला नाही लागलं पाहिजे, असंच पीठ भिजवायचं. पण कधी-कधी आपल्याकडून कोरडं झालंच, तर मग तुम्ही कोमट पाण्याचा हात घेऊन भिजवलंत तरीही चालेल, तरीही चकल्या छान आणि खुसखुशीत अशा होतात. आता बघू शकता इथं पीठ हलकंसं कोमट झालेलं आहे आणि टेक्स्चरही एकदम परफेक्ट आहे. इथं मला पाण्याचा हात अजिबात घ्यावा लागलेला नाही आहे. तर इथं मी असंच हे याला मळून घेणार आहे, म्हणजे मग चकल्या छान होतात आणि हातालाही पीठ बघू शकता अजिबात चिकटत नाही आहे. तर एकदम मस्त अशी उकड निघालेली आहे आपली चकलीसाठीची इथं. तर छान असं पीठ इथं मी भिजवून घेते आहे किंवा मळून घेते आहे. तर असं एकसारखं याला मळून घ्यायचं, म्हणजे मग चकल्याचा जो वेल आहे तो तुटत नाही आणि अगदी छान होतो. तर इथं 2 भाग करून घेतले मी त्याचे आणि बघू शकता याची कन्सिस्टन्सी पण एकदम परफेक्ट आहे. खूप लूज नाही आहे किंवा मग खूप घट्टही नाही आहे. आता काय करायचं आहे, सोऱ्या घ्यायचा आहे, त्याला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर चकलीची जी चकती असते ती मी घेतलेली आहे. तर ती पहिले घालून घ्यायची आणि मग चमच्याने याला आतमध्ये व्यवस्थित तेल लावून घेऊयात. म्हणजे मग चकलीचं जे पीठ आहे ते आतमध्ये सोऱ्याला जास्त चिकटून बसणार नाही. वरच्या जे टॉप आहे, झाकण आहे, त्यालाही आपण असंच तेल लावून घेऊयात. आता ही जे आपण पीठ तयार केलं आहे ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित. व्यवस्थित दाबून भरायचं आणि वरचं झाकण लावून घ्यायचं आहे. तर पीठ जे आहे ते जास्त घट्ट नसावं किंवा जास्त पातळ नसावं, कारण जर पीठ जर लूज झालं तर मग चकलीला काटे चांगले येत नाहीत आणि खूप घट्ट झालं तर मग चकलीचा जो वेल आहे तो तुटतो. तर छान असं पीठ मरदून घेतलं किंवा मळून घेतलं की मग चकल्या अगदी मस्त होतात. तर इथं छान लावून घेतलं मी. आता इथं आपण चकल्या पाडून घेऊयात. तर इथं मी छोटे-छोटे बटर पेपरचे तुकडे घेतलेले आहेत. त्याच्यावरती चकल्या पाडून घेते आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही प्लेटवरतीही पाडू शकता. तर असं उचलायला बरं पडतं म्हणून मी या पद्धतीनं पाडून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे काटे येत आहेत चकलीला आणि छान चकल्या तयार होत आहेत इथं. तर तुम्हाला दिसावं म्हणून मी हलकासा उंच पकडलेला आहे सोऱ्या. तर सोऱ्या शक्यतो खाली पकडायचा, म्हणजे मग वेल हा तुटत नाही चकलीचा. तर छान चकल्या तयार होत आहेत. साधारणपणे 3.5 वेड्याचीच चकली करायची, म्हणजे ती दिसायलाही सुंदर दिसते. तर एका वेळी 4 ते 5च चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. एकदम खूप चकल्या पाडून ठेवायच्या नाहीत, नाहीतर मग तळताना त्याचे तुकडे पडतात. तर मी इथं 4च चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. अगदी मस्त झालेत. आता या आपण तळून घेऊयात. तर साईडला तेल जे मीडियम गॅसवरती गरम करायला ठेवलं होतं ते छान गरम झालेलं आहे. तर मीडियम गॅसवरती तेल गरम करायचं आहे. खूप अगदी तेल गरम करायचं नाही जास्त, नाहीतर मग चकल्या वरून करपतात आणि आतून कच्च्या राहतात. तर इथं चकल्या सगळ्या टाकल्या की बघायचं खूप फोम येतो त्याला, वरती असा खूप फेस आलेला आहे. तो पूर्ण फेस कमी होईपर्यंत आपल्याला याला पलटवत राहायचं आहे चकल्यांना आणि भाजून घ्यायचं आहे. तर लगेच हात लावायचा नाही चकल्यांना. हलकीशी कडक झाली चकली की मग तिला उलटायची आहे. तर इथं मी चकली अगदी व्यवस्थित उलटून घेतली. छान अशा कडक झाल्यात आणि तुम्ही बघू शकताय तेलात अजिबात पसरत नाही आहेत किंवा मोडत नाही आहेत. तर चकल्या जसजशा भाजत जातात तसतसा त्याच्यावरती आलेले जे बुडबुडे आहेत ते कमी-कमी होत जातात. तर इथं बघू शकता तुम्ही बुडबुडे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. तर चकली तळली गेली आहे हे कसं ओळखायचं? तर बुडबुडे पूर्णपणे कमी झाले की ओळखायचं की चकली अगदी आतपर्यंत व्यवस्थित भाजली गेलेली आहे. तर इथं आपल्या चकल्या अगदी छान भाजल्या गेलेल्या आहेत. रंगही सुरेख आलेला आहे. तर याच रंगावरती चकल्या आपल्याला काढायच्या आहेत. याच्यापेक्षा जास्त करपवायच्या नाहीत, नाहीतर मग काय होतं, चकल्या थंड झाल्यानंतर त्यांचा रंग बदलतो आणि त्या जास्तच काळपट दिसतात आणि खाताना पण करपल्यासारख्या लागतात. तर इथं दुसरी बॅच ही मी बघू शकता अगदी मस्त त्याच रंगावरती भाजून घेतलेली आहे. तर इथं आपल्या खमंग खुसखुशीत अशा चकल्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता याचा रंग किती बदललेला आहे. आधी आपण तळल्या तेव्हा कसा रंग होता आणि आता थंड झाल्यानंतर त्याचा रंग बघू शकता. तर अगदी छान सुरेख दिसत आहेत. काटेही अगदी सुंदर आलेले आहेत आणि खमंग आणि खुसखुशीतही
झालेल्या आहेत. तर इथं जे आपण प्रमाण वापरलं, अर्धा किलोच्या चकल्या मी इथं बनवल्या, तर त्याच्यामध्ये 40 ते 45 चकल्या तयार झालेल्या आहेत. तर यातली एक चकली मी तुम्हाला मोडूनही दाखवते. तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित मोडली जाते आहे, छान खुसखुशीत झाली आहे आणि आतूनही बघू शकता एकदम मस्त आणि पोकळ अशा झालेल्या आहेत. तर खाताना एकदम छान खुसखुशीत अशा चकल्या लागत आहेत. तर ही रेसिपी जरूर ट्राय करा तुम्ही. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तसंच ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा. म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.